हॅलो गाईज, वेलकम टू आवर चॅनल। तर आज आलेलो आहे आम्ही न्यू व्हिडिओ घेऊन इंडियन रेस्टॉरंटचा। इंडियन रेस्टॉरंट मी फूडी आहे, वेज खाते पण तरी त्याच्यामुळे हा व्लॉग मी स्टार्ट केलेला आहे। यस, राम मंडळी, तर वेलकम टू आवर चॅनल। परत वेलकम। आमची बायको विसरून गेली की वेलकम करायचं सगळ्यांचं। डायरेक्ट बायको आमची टॉपिक वरती येते, पण ठीक आहे, काही हरकत नाही, हळूहळू शिकते माझी बायको। आता बायको का असं करते? आपण कुठं आलो, काय आलो, कसं कळणार? आता हळूहळू सांगू ना। येस, तर आम्ही राहतो जर्मनीला, जसं की तुम्हाला माहिती आहे, आणि आम्ही आलोय आज जेवण करायला इंडियन रेस्टॉरंट मध्ये। कुठे पण फिरा आणि किती पण फिरा, पण इंडियन खाण्याला जी टेस्ट आहे ती कशालाच नाही। तर आज आम्ही आलोय लिंबुर्ग म्हणून जागेवरती, ईट तंदुरी या रेस्टॉरंटला चाललोय आम्ही। असं ऐकलंय खूप। एक किस्सा तुम्हाला सांगतो मी। बायको, घरापासून आपण एवढा लांब का आलो हे तू सांग आम्हाला। ऍक्च्युली आम्ही एका आउटलेट स्टोअरला गेलो होतो। काल मी रात्री सहज इंस्टाग्राम स्क्रोल करत होती, तर माझी फ्रेंड अक्षता तिने टाकलं होतं की आम्ही 130 किलोमीटर ट्रॅव्हल करून एका रॅन्डम इंडियन रेस्टॉरंटला आलो आणि ते खूप भारी निघालं। तर मी लगेच ते नाव सर्च केलं की ते आमच्या लोकेशन पासून किती आहे, तर ते लकीली फक्त 20 किलोमीटर निघालं। चला तर मग लगेच पळत सोने पे सुहागा झालं का? येस, मग आम्ही लगेच पळत आलो। तर आम्ही आता जाऊन बघतो रेस्टॉरंट मध्ये। रेस्टॉरंट थोडस इथे गाडी आम्ही पार्क केली आणि रेस्टॉरंट वॉकिंग डिस्टन्स वरती। बाहेरून तुम्हाला दाखवतो मी व्ह्यू। आणि आज तोडणार आहे आपण इंडियन डिशेस। बायको काय खाणार आहे तू? इतका चाट आवडतो ना, इतका चाट आवडतो बायकोला का बस। सगळ्या मुलींना आवडत असेल, पण सगळ्या मुलींचं मला कसं माहिती असणार? मला माझ्या बायकोचं माहिती, तुम्ही माझ्या बायकोचं सांगतो। तर आलोय आपण रेस्टॉरंट मध्ये। हे आहे ईट तंदुरी रेस्टॉरंट आणि इथे पार्किंग करायला जागा नव्हती, बिकॉज हा रोड आहे आणि इथे पार्क नाही करतात। तर चला आता जाऊया मध्ये। यू बायको रेडी, चला। तर चला आता एंट्री करूया। बायको पहिले एंट्री करेल। ईट तंदुरी। अतिथी देवो भव। अतिथी देवो भव। गणपती बाप्पा मोरया। येस, काय जागा मिळाली बायकोला। सोफा मांडी। सगळे इकडचे लोक मला पाटील टुकू का बरं? काय करते? मांडी घालून बसते। कुठे पण जागा मांडी घातल्याशिवाय मजा नाही। आपल्याकडे खाली बसून जेवता झालं। चला ऑर्डर करा आता पटकन। अरे वा, अतिथी देवो भव। रेट पण रिजनेबल आहे। होय 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 होय, आय थिंक सो। जबरदस्त। चला आता तोडूया, ऑर्डर देऊया मस्त बेस्ट आणि तोडू आज जेवण। खूप दिवसांनी इंडियन रेस्टॉरंटमध्ये आलोय। तर आपली ऑर्डर झाली रेडी नाही, ऑर्डर झाली डिसाईड। ऑर्डर सांग। एक पाणीपुरी, ओके, मँगो लस्सी, पनीर चिली, एक मँगो लस्सी, एक पनीर मेथी मलाई, राईस। पनीर मेथी मलाई का बरं घेतली तू? वेगळं ट्राय करायचं म्हणून। नेहमीच ते पनीर बटर मसाला, पनीर टिक्का मसाला घेतो म्हणून मेथी मलाई घेतलं। ओके, ते स्पायसी करून देणार आहे आणि त्याच्यासोबत येईल राईस आणि नान, गार्लिक नान। कूल। पोट भरेल का पण तुझं? तुला उत्तप्पा खायचा होता? तर आज बायकोला खायचं होतं उत्तप्पा, पण बायकोनी घेतली पाणीपुरी। सो उत्तप्पा आणि पाणीपुरी मध्ये तिला चॉईस करायचं होतं, तिने पाणीपुरी चॉईस केली। कारण मी उत्तप्पा घरी बनवू शकते, उत्तप्पा घरी बनवू शकते, पाणीपुरी पण बनवू शकते, पण ती नाही तेवढी खास होत। चला तर मग आता बघूया। खूप ऐकलंय यांच्या हॉटेल बद्दल आणि गुगल रिव्ह्यूज पण चांगले, बघूया टेस्ट कशी।
तर आपला पहिला आयटम आलेला आहे. थांबा थांबा, अरे देवाला घाबरा थोडं. काय आहे? अरे ते मँगो लस्सी तिथे दिसतंय. क्वांटिटी पण केवढी, कशी? खरंच चांगली कवळच, खरंच चांगली. काही स्थान नाही. आता मी ट्राय करतो. भारी. हा का पाणीपुरी तर सॉरी मँगो लस्सी तर भारी. पुढचे आयटम बघू आता. ये पान, ये हुआ स्टार्टर इन दिस बिझी बॉय. अरे पाणीपुरी नरम पडेल. चल आता मी तोडतो, टेन्शन नाही घेऊ. पाणीपुरी आली. वाव. नको नको नको. यस यस यस. चलो खाते पाणीपुरी. थांबा. कौतुक. अरे थोडंसं सिस्टमॅटिक. एकदम सोफिस्टिकेट का? झणझणीत. तिखट तिखट. सांगितलंच होतं सगळं तिखट बनवा. फुल देशी सॉल्ट. आणि ते पनीर चिल्ली खाऊन बघतो थांब. तोंडात पडलं पडलंच कळालं. तुला पाहिजे तसं आहे का? प्रॉपर तिखट आहे. अशा प्रकारे फर्स्ट राउंड फिनिश. जोरदार. आता मेथी मेथी मलाई पनीर ना. पनीर मेथी मलाई. पनीर मेथी मलाई. मग बघू डायरेक्ट. आणि गरम गरम नान. दिवसभर चालून चालून एक पाय दुखले. गाडी चालवेल का घरी? गाडी चालवता येईल. गाडी चालवेल. मी तर मी चालवते. मला दे. नको बाबा, घरी जायचंय आपल्याला. इथंच नाही झोपायचं. मी गाडी चालवेल, टेन्शन नको. ओके. भूक तर पोट भरलंय, पण आता एवढा इतना महंगा है तो खाना पड़ेगा. पार्सल घेऊन जाऊ. क्या टेंशन है. पार्सल लेके जाएंगे, घर पे जाके खाएंगे. येस. कसं वाटलं फूड? रेकमेंड करणार? 100%. म्हणजे मी 200%. जर्मनीमध्ये इंडियन रेस्टॉरंट तसे जे बघितले तर ते खूप कमी जे असे क्वालिटी किंवा आपल्याला जे पाहिजे असं तेवढं तिखट देतात. नॉट ओनली तिखट बट टेस्ट. टेस्ट तर आहेच, पण तिखट म्हणजे मेन स्पायसीनेस पण पाहिजे ना. तिथं स्पायसी असलं तर काय उपयोग नाही. कोणी बद फक्त तिखट टाकून दिल तर काशील का? देशी लोकांना स्पायसी लागतात आणि इथले लोक खात नाही स्पायसी, त्याच्यामुळे मग हे लोक जास्त करत नाही. बट हे चांगलं आहे की. बट अपार्ट फ्रॉम स्पायसी, टेस्ट वाईज खूप मस्त होतं. तर वी वुड डेफिनेटली रेकमेंड. 100%. ईट दुरी नाही, ईट तंदुरी अर्बन फूड. ईट तंदुरी अर्बन फूड. येस. नक्की विजिट करा आणि आम्हाला कमेंटमध्ये सांगा. अजून भाजी यायची आपली. पण ॲटलीस्ट स्टार्टरसाठी तर येऊ शकता. स्टार्टरसाठी येऊ शकतात, पण मी भाजीसाठी पण तुम्हाला सांगेन. जस्ट वेट. येस. खाना आया, 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 खाना आया. ओ माय गॉड. सोना दिया आहे. सोना. याला जर्मनीत सोना म्हणतात. जर्मनीमध्ये कांदा देतात, मिरची देतात. अजून काय पाहिजे दुनियामध्ये? बस टूट पडो, टूट पडो. चलो खाओ और बताओ जल्दी जल्दी. गरम गरम आहे. गजमी किती वेळा सांगायचं? पनीर मेथी मलाई. गार्लिक नान. मेथीचं थोडं टेस्ट येतोय, पण मग मेथी आहे ना त्याच्यात. म्हणजे मेथी चांगल्या प्रमाणात टाकलेली असं, पण तिखट बरोबर बनवले होऊन.
ओके चला आता फूड एन्जॉय करूया आणि येस आता फूड खाऊया म्हणजे एकदम प्रॉपर तोडता येईल आम्हाला आणि असंच आम्हाला प्रेम देत राहा. यानंतर आम्ही नेक्स्ट कुठल्या रेस्टॉरंटमध्ये जायला पाहिजे, कुठल्या फूड डिशेस तुम्हाला आवडेल बघायला आम्हाला नक्की कळवा कमेंट सेक्शनमध्ये. आणि इंडियन फूड सोडून अजून कुठले कुठले व्हरायटी ऑफ फूड्स तुम्हाला बघायला आवडेल हे नक्की सांगा. तर चला आम्ही करतो जेवण, तुम्ही करा एन्जॉय आणि भेटूया नेक्स्ट व्लॉग व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. जय महाराष्ट्र.